जय जिजाऊ, जय शिवराय। आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या माझ्या सर्व गोड यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा। आणि आज श्रीला पण शाळेला सुट्टी आहे। सुट्टी म्हणजे बोलवलेलं आहे त्याला शाळेत, काहीतरी भाषण वगैरे आहेत, बोलवलेलं आहे 10-11 वाजता शिवजयंती साजरी करायला। आणि आत्ता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, अजून धुणं झाडून वगैरे सगळं झालेलं आहे, धुणं तेवढं राहिलेलं आहे, ते आता आवरायचं आणि लग्नाची जी आपण कामं घेतलेली आहे ती करायला जाणार। थोडेसे शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत शिवजयंतीनिमित्त, बघितले नसतील तर जाऊन बघा, कसे वाटले काय वाटले ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा। काल 1-2-3 व्हिडिओ मी टाकलेले आहेत, परत आज 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत। आणि खरोखर महाराज नसते तर आपण इथे नसतो, लक्षात ठेवा, कारण की ते होते म्हणून आपण सुखा समाधानाने म्हणजे आता राहत आहे, नाहीतर आपण कुठं असतो काय असतो काय माहिती नाही। म्हणजे ते दिवसच म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही, इतके भयंकर असते। कारण ज्यावेळी स्वराज्य निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेचे लोकांचे दिवस कसे होते काय होते आपण बघितलेलं आहे, भरपूर म्हणजे सिरियलमध्ये पिक्चरमध्ये बघितलेलं आहे। तर खूप भयानक परिस्थिती होती ती, आणि त्यावेळेचे लोक पण वेगळीच होती, म्हणजे खूप शांत समाधान आणि त्यांच्यात सहनशीलता खूप होती। आणि आत्ताच्या लोकांमध्ये सहनशीलता पण नाही आहे, म्हणजे त्या लोकांनी जेवढं सहन केलं ते आत्ताच्या लोकांना अजिबात, त्यातलं मला वाटतं 1 रुपयामधलं 4 आणे सुद्धा सहन होणार नाही। आणि त्या लोकांना त्यापूर्वी खाय प्यायला पण म्हणजे एवढं जास्त मिळत नव्हतं बघा, सुखसुविधा पण एवढ्या नव्हत्या, तरीसुद्धा लोक ती म्हणजे सुखी होती, शांत समाधान सुखी, सगळ्यांना एकमेकाला वाटून करून खात होती, भांडणं नसायची। आणि आत्ता कसं आहे, सगळं मिळून करून सुद्धा घराघरात सुद्धा भांडणं असतात, घरातल्या घरात सुद्धा किरकोळ गोष्टीसाठी सुद्धा भांडतात, म्हणजे त्याला आहे मला नाही, मला आहे त्याला नाही, याच्यासाठी भांडतात। आधीच्या लोकांना म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्याला मिळालं की समाधान वाटायचं, पण आत्ता तशी लोक नाही आहेत। आत्ता लोकांना सगळं आपल्याला पाहिजे, जरी तो माणूस पुढं जात असला तर त्याचा पाय वडायचा आणि त्याला पाडायचं आणि आपण पुढं जायचं, म्हणजे अशी आत्ताची लोक आहेत। तशी आधीच्या लोकांची भावना नव्हती, स्वतः अंगावर कपडे घालायचे नाहीत पण आपल्या भावंडांना परत आपल्या मुलाबाळांना म्हणजे काळजी माया प्रेम हे जास्त होतं, लक्षात ठेवा। आत्ता लोकांच्यात काळजी नाही, माया नाही, प्रेमसुद्धा नाही आहे। आत्ता लोक नुसता स्वार्थी झालेले आहेत। त्यामुळं कसं आहे माहिती आहे, लोकांनी थोडं कसं ना दुसऱ्याचा विचारसुद्धा केला पाहिजे, पण लोक ते करत नाहीत। आता लोकांना नुसता मी आणि मीच, दुसरं काहीही नाही, काहीही नाही आहे दुसरं, मी आणि मी फक्त। सगळं गाडी मला पाहिजे, बंगला मला पाहिजे, शेत मला पाहिजे, परत सोनं मला पाहिजे, पैसे मला पाहिजेत, सगळं मला पाहिजे, फक्त माणसं नकोत, एवढंच आता हेतू आहे। माणसं तेवढं नकोत कोण, फक्त आपली बायको, आपण आणि आपली मुलं, एवढंच पाहिजे। दुसरं आता आईवडिलांना तर सांभाळणारी पिढी म्हणजे आता आहे तरी रुपयातली 4 आणे, पण ह्याच्यानंतरची पिढी मला वाटते आईवडिलांना बघणारच नाही आहे। म्हाताऱ्या माणसांचं इथनं पुढं अवघडच आहे, त्यामुळं त्यांनी आपला हातच्या राखून राहिलेला बरा असं मला वाटते। आपली जागा, आपलं घर, शेत कुणाच्याही नावावर करायचं नाही, कुठल्याच मुलग्याच्या करायचं नाही, मुलगीच्या करायचं नाही, कुणाच्याही नावावर करायचं नाही। जर कोणी नाही बघितलं तर आपण ते विकून तरी खाता येईल, किंवा शेती जर असेल तर म्हातारपणे आपण त्यात राबून तरी खाता येईल, लक्षात ठेवा। नाही तर कुठली मुलं कुठल्या मुली कोण कुणाचं नसतं, सगळ्यांना दिलं केलं तर चांगलं असतं, लक्षात ठेवा। जेवढं ज्यांना देशीला, पैसा असून दे, शेती असून दे, जागा असून दे, जेवढं देशीला तेवढं म्हणजे ती तुम्हाला चांगलं म्हणतात। माझी आई चांगली, माझा बाबा चांगला, माझी सगळी चांगली अशी म्हणत असत। काय काय माझं काय काय नाही काय। स्त्री आत्ता आंघोळ करून आलेला आहे, वाजलेले आहेत 9:30, आता त्याला पाहिजेला चहा, त्यामुळे म्हणतोय तू बंद कर
आणि मला चहा दे, असं त्याचं चालू आहे. इकडं माझं काहीतरी चालू असलं की मग मुद्दाम मध्ये मध्ये यायचं, बोलायचं, असं चालू असतं त्याचं सारखं. मध्ये मध्ये गेला पळून, त्याला मी कॅमेऱ्यात घेणार म्हणतो, गेला पळून. तर चला, अशी परिस्थिती आहे मैत्रिणींनो. जे वयस्कर लोक असतील त्यांना माझी खरोखरच कळकळीची विनंती आहे, कुणाच्याही नावावर तुम्ही काहीही करू नका. जागा नाही, शेत नाही, कुणाच्या नावावर काय केलं नाही, घर सुद्धा नाही. आणि ज्या काही एफडे वगैरे असतील आपल्या, त्या सुद्धा कुणाला द्यायच्या नाही, कुणालाच नाही द्यायच्या. किती पण असून दे, तुम्ही स्वतःसाठी ठेवा. फक्त मुलांचं जे आपलं कर्तव्य आहे ते करणे, चांगलं शिक्षण, चांगलं वळण लावणे, परत चांगली एखादी नोकरी लावणे. जर चांगलं शिकत असतील तर, म्हणजे आपण शिकवतो त्यांना चांगलं, पण पुढच्याची पण मानसिकता तेवढी पाहिजे की ती शिकणारी पाहिजे. तर आपण हो म्हणून पैसे घालून शिकवायचं आणि ती पोरं शिकणार नाहीत. तसली शिकणारे जर नसतील तर त्या पोरांना शिकवू नका तुम्ही. श्री, मी तर बोलालोय, जर शिकणारी नसतील मुलं तर त्यांना शिकवू नका. उगाच तुमचे पैसे वायपळ घालवू नका. सरळ शिकत नसली तर 2 वर्ष त्यांना गवंड्याच्या हाताखाली कामाला लावून द्या, वज्ज उचलायला. म्हणजे मग कळतं की वज्ज उचलल्यानंतर शिक्षण म्हणजे चांगलं की काम केलेलं चांगलं. त्यामुळे थोडंसं कष्ट करायला त्यांना लावून द्या, असं माझं मत आहे. आणि आपला हातच्या आपण राखून ठेवणे, आपलं कर्तव्य पार पाडणे, आपलं जे मुलांच्याबद्दल कर्तव्य आहे ते पार पाडायचं. शेवटी ज्याचं त्याचं नशीब असतं, लक्षात ठेवा. आपण किती जरी प्रयत्न केला आपली मुलं इंजिनियर डॉक्टर बनवायची, पण मुलं पण तशी पाहिजेत की ते इंजिनियर डॉक्टर होण्याच्या लायकीचे पाहिजेत. नाहीतर आपण माप स्वप्न मोठे बघते की आपल्या मुलांना इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं, आपण पैसे साठवून ठेवतो. आणि मुलंच जर त्या लायकीची नसतील तर मग घातलेले पैसेसुद्धा वायफळ तुमचे जाणार, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मुलाची पात्रता बघूनच, त्याचं शिक्षणाची पात्रता बघून तुम्ही त्यांना पुढे शिकायला घाला. एक आई वडील कसं करतात तर त्या मुलग्याला 50% पण सरळ पडत नाहीत आणि इंजिनियर डॉक्टरच्या म्हणजे लेवलची स्वप्न बघतात. बघून देत, मी काय नको म्हणत नाही, स्वप्न बघणं हे काय वाईट नाही आहे, पण आपल्या मुलाची पात्रता पण किती आहे ते बघितले पाहिजे. नाहीतर उगाचच ढीगभर पैसे घालायचे आणि त्याला चांगल्या कोर्सला घालायचं आणि नंतर मग ते नापास वगैरे झालं किंवा नाहीच त्या कोर्समध्ये ते व्यवस्थित हे झालं तर शिकलं नाही तर आपलेच पैसे वाया जातात. चला, सध्याची परिस्थिती मी थोडक्यात तुम्हाला बोलले. म्हणजे यामध्ये कुणाचाही मन दुखवण्याचा माझा काय हेतू नव्हता, पण सध्या असं जगात चालू आहे की कोण कुणाचं नाही आहे ना. आईवडिलांना कोण आपलं मानता मानत नाही आणि कोणच घरातल्या घरात सुद्धा म्हणजे आपलं कोण म्हणण्यासारखं राहिलेलं नाही, लक्षात ठेवा. चुकूनच कुठल्या तरी घरात अशी आपुलकी, प्रेम, माया ही बघायला मिळते. नाही तर सगळ्या घरांमध्ये आता सध्या आपलंच बघतात. मुलगा आपलं बघतो, आई आपले बघते आणि परवडील आपलं बघतात, मुलगी आपलं बघते, असं चालू आहे. एकमेकाबद्दल माझी आई काय म्हणत्या, बाबा काय म्हणतात किंवा ते काय त्यांच्या मनाचा विचार मुलं करत नाहीत आता सध्या. अरे तुटल की ते ठेव, तुटल ते असली. आणि मुलांची मानसिकता तर एवढी भिकारचोट आणि बाद झालेली आहे, अजिबात मुलं चांगली नाहीत आत्ताची. त्यांना आई वडील किती राबतात, काय करतात याचं कायच नाही आहे. नुसता जे आपल्या मनाला येईल ते करणे आणि 4 टक्कोरी गोळा करायची आणि फिरायचं, एवढंच. नाहीतर आपला अभ्यास आहे किंवा आपण शिकून आपल्या आईवडिलाचं नाव मोठं करावं. आपल्या वडिलांनी किती कष्ट काढायला लागले, त्यातनं आपल्याला फी भरतात, काय करते याची जरासुद्धा मुलांना जाणीव नाही आहे आत्ता. त्यामुळं काय खरं नाही आहे ते. मी तर म्हणते जेवढं आपल्याला शक्य होते तेवढं करणे, बाकीचं सोडून देणे. जास्त अतिविचार करून का उपयोग नाही, कारण आपण अतिविचार करून का उपयोग. ज्याचं भवितव्य त्याला कळलं पाहिजे. जर ते त्यांना कळत नसेल तर आपण विचार करून का उपयोग आहे. चला, या विषयावर मी खूप बोलले. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना शिवमय शुभेच्छा. आणि आरी वर्क ब्लाऊज छान वाटतात बघा, डिझाईन पण त्यांनी छान बनवलेले आहे.
यांनी मापं वगैरे टाकून दिलेली, त्या मापानुसार त्यांनी डिझाईन करून दिलेली आहे आणि फक्त 1,500 रुपये घेतलेले आहेत. पण 1,500च्या मानानं म्हणजे पैसा वसूल काम त्यांनी केलेलं आहे. अजून हे ब्लाऊज शिवायचं आहे, तर शिवल्यानंतर मी दाखवेन ते ब्लाऊज कसं होतं काय होतं. आणि ही बाईची डिझाईन आहे, बाहीलासुद्धा खूप छान डिझाईन त्यांनी केलेली आहे आणि शिवल्यानंतर मग ती बाहीला लटकन वगैरे लावून देणार आहे. आधी शिवून आणा म्हटली आणि नंतर मग लटकन वगैरे लावून देतो असं तिनं सांगितलेलं आहे. आणि ही साडी ही कलांजली पैठणी आहे. अशा कलांजली पैठणी साडीच्या ब्लाऊजला वगैरे आरी वर्क खूप छान वाटते. कशी कशी मापं टाकलंय सई पैकट हां मापं टाकून दिलं म्हणजे आता समजा आपल्याला त्याच्यावर आरी वर्क करायचं आहे तर कस्टमरच्या मापाने हे करायला लागते का? कस्टमरच्या मापावर म्हणजे त्या बाईच्या पाठीचं माप कसं आहे ते ती डिझाईन तुम्ही काढून दिलायचा? डिझाईन मेन आहे त्यांचं त्यांनी केलं. अरे काय आरीवर काय माहिती आहे मला, खरं तुम्ही कसा आकार काढून दिला सा? काढून दिला आकार तिनं काढून दिला. कसा गोल काढून दिला तसा ह्यो हां म्हणजे बोटनेक ब्लाऊज आहे. टेक्निक ब्लाऊज आहे. आणि भाईचं त्यानं काय केलं तसा? बाई काढून दिलं, तिनं आकार काढून दिले. हे आकार आम्ही काढून दिला. ह्यो म्हणजे आखून दिलं तसा काय? पुढच्या गळ्याचा आहे ना हे एका बाजूचं. आणि बाई काय कटकून दिलं तसा म्हणजे ह्याचं ते शिलाईचं मार्जिंग ते सोडून 1,500ला करून दिलंय ना. चांगलं दिलंय खरं 1,500ला करा केले. हे म्हणजे हे सगळं हे पण केले नाही. काय केलं अरे वर्क म्हणण्यासारखे. अरे हाताने तयार केले बाळ, हाताने तयार केले. हे काय हे शिवलंय नाही पूर्ण टीप घालून. काय म्हणजे कला नाही मी त्यांची. 1,500 पण कमीच घेतले वाटले मला. किती ब्लाऊज आहे तो लग्नाची? 8 ब्लाऊज आहे. 8 किती झाली? किती झाली आता? आता 3 झाले. 3 8 मधले 3 गेले, अजून 5 आहेत काय? कधी लग्न आहे? 20 तारखेला. त्यानंतर मी आले घरात आणि सकाळी जी बेसिनची गळती लागली होती तर तिथलं सगळं काढलं, पुसून काढलं आणि भिंतीला असे बारीक बारीक असे किडेच होतात ते सगळे मी झाडून काढले. बघा कसले वेगळेच किडे आहेत, पूर्ण भिंतीला असं चिटकून बसतात आणि कानाकोपऱ्यात असे जागी जागी किडे होत आहेत. आता आमच्या घरात तर भरपूर झालेले. मी प्रत्येक वेळी लुटून काढताना चाळूता मारते भिंतीवर आणि मग तिथनं मग झाडलासा की ते किडे पडतात. पण आणि थोडे दिवस झाले की परत आणि व्हायस तसे होतात. तर चला भाजी आणून ठेवलेल्या अजून मी काढाय नव्हती तर आता काढून घेते. टोमॅटो 10 रुपयाला किलो मिळालेले आहेत म्हणून मी 2 किलो टोमॅटो आणलेले आहेत. तसेच गाजर 30 रुपयाला किलो, तर 50ला 2 किलो दिले म्हणून 2 किलो गाजर आणलेले आहेत. वाटाणा तर 30ला किलो एका ठिकाणी मिळाला आणि एका ठिकाणी 25ला अर्धा किलो. 25ला अर्धा किलो मिळाला तो म्हणजे जर चांगला आहे, पण 30ला किलो मिळाला तो थोडा खराब आहे त्यामुळे तो सोलावाच लागणार आहे. आता सगळा जवळजवळ 1.5 किलो वाटाणा मला सोलायचा आहे. बीन्सच्या शेंगा आणलेल्या त्या 10 रुपये पावशर आणि कोबीज आणलेला 10 रुपये आणि कोथिंबीर एक पेंडी 10 रुपयाची. एवढी भाजी आणलेली होती. बाकीची काही कुठलीही भाजी आणली नाही कारण की जायलाच वेळ झालेला, त्यामुळं म्हटलं आहे एवढंच पास आहे. वांगी वगैरे खूप महाग होती. वांगी 20 रुपये पावशर, 80 रुपयाला किलो वांगी होती. मग मी काही नाही आणली आणि एकटीने सगळा वाटाणा सोलला. हे बघू शकता तुम्ही 1.5 किलो वाटाणा होता, तर 1.5 किलो वाटाणा तो तेवढा झालेला आहे. बीन्स 10ला पावशर, 15ला अर्धा किलो त्यांनी दिलेलं आहे. जेवण खाणं वगैरे आहे. आता अजून भांडी पडलेले आहेत. संध्याकाळचे वाजलेले आहेत 10 ते 10:15 आणि भाजी खूप महाग होती काल बाजारात. वांगी तर 80 रुपये किलो होती आणि वटाणा थोडा स्वस्त मिळाला म्हणून मी आणला. मला वाटते 30ला किलो काहीतरी वटाणा मिळाला. 25ला अर्धा होता, ते 30ला किलो होता. पण अंधारात काही दिसलं नाही, पण थोडा खराब झालेला होता त्यात. असून दे, शेवटी भरपूर निघले तरी पण त्यातनं मी दाखवलेले आहेत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि लग्नाच्या ब्लाऊजमधली 8 मधली 3 ब्लाऊज झालेले आहेत. 3 नाही 2 झालेले आहेत. अजून 6 ब्लाऊज आहेत.
आता उद्या थोडी शिवायची आणि परवा दिवशी थोडी शिवायची. 20 तारखेला लग्न आहे. जी जी उद्या लागणार होती ती आज दिली. आता परवा दिवशी लागणारी उद्या द्यायची. चला सगळी भाज्या निवडून ठेवल्या की बरं असतात बघा. आता कोथिंबीर बघा कशी झालेली आहे, निवडाय मिळते. हे बघा 10 रुपये पेंडी. आणि जरासं निवडायला दुर्लक्ष झालं तर कशी झालेली आहे. आता ती तेवढी निवडते, म्हणजे आपल्याला निवडून ठेवली की वापरायला बरी पडतात, त्यामुळं निवडून ठेवते. गाजर तर आणलेले आहेत मी, जवळजवळ 2 किलो गाजर आणलेले आहेत, हलवा वगैरे करायला येतील म्हणून. तर आज काही केलेलं नाही आहे, तर बघूया उद्याला करते. आणि हा टॉप मी खूप दिवस झाला घातलेलाच नव्हता, म्हणून आज घातला. पण याच्यावरची जी खडी आहे ती गेलेली आहे बघा. पुढचं वर्क चांगलं राहिलेलं आहे, पण खडी या टॉपवरची गेलेली आहे सगळी. ह्याच्यावर खूप छान अशी खडी होती, ते गेलेली आहे. आणि कापड याचं खूप आकसलं, त्यामुळे मग मी इथं असं कापड जोडलेलं आहे इथनं. खूप म्हणजे खूप आकसलं. घेताना खूप लूज होता, नंतर मग पूर्ण असं आकसून बसलं कापड. चला सगळ्यांना गुड नाईट. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आत्ता मी हे केलेलं, बीन्सची भाजी केलेली. बीन्स पण निवडला अर्धा किलो आणि भाजी बीन्सची केली. बाकी दुसरं काय भाजीला नाहीचा. वांगी वगैरे महाग होती त्यामुळे काय आणलेलीच नाहीत. सकाळी कांद्याची पात केलेली आणि रात्रीचं वांगं होतं, त्यामुळं सुकी भाजी काही केली नव्हती. मग कांद्याची पात थोडी शिल्लक होती, मग आता थोडी बीन्सची भाजी केली. भाकरी केल्या. सकाळच्या चपात्या वगैरे श्रेयनं खाल्ल्या आणि आम्ही भाकरी खाल्ल्या. एक टाईम भाकरी खाल्ली की बरं वाटतं. चला व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक मात्र करत जावा. व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं विसरून जाता, तर प्लीज लाईक करत जावा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.